गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कळवण तालुका कांदा उत्पादकांनी काल दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी प्रांत अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे कांदा उत्पादकांनी कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर कांद्याच्या ट्रॅक्टर भरल्यास आंदोलन केले। यावेळी कांदा उत्पादक शेतकरी व कांदा उत्पादक शेतकरी संघाचे पदाधिकारी यांनी प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला। नंतर 3 वाजेनंतर कांद्याचे लिलाव प्रांत अधिकारी कार्यालय कोल्हापूर फाटा येथे करण्यात आले। सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की प्रांत कार्यालयावर जाऊन तहसीलदार साहेबांकडे जाऊन आपण शासन दरबारी आपल्या भावना मांडून शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडू असा सर्व शेतकऱ्यांकडून ठरवण्यात आलं। सर्व शेतकरी इथं जमा झाले। वास्तविक पाहता एकरी 2500 रुपये क्विंटल ज्या कांद्याला खर्च येतो तो कांदा आज 800 ते 900 रुपये किलोने विकला जातो। 800 ते 900 रुपये क्विंटलने विकला जातोय। कधी कधी आसमानी संकट, कधी कधी सुलतानी संकट, तर कधी कधी सरकारने ठरवून घेतलेलं शासकीय धोरण हे शेतकऱ्यांना मारक आहे। या शासकीय धोरणाचा निषेध करावा तेवढा कमी आहे। निवडणुका आल्या, शेतकऱ्यांना डोक्यावर घेतात, मोठमोठे आश्वासनं देतात। 4 दिवस गेले का सगळे विसरून जातात। माझं सगळ्यांना सांगणं आहे की -9 ते 10 डिग्री मध्ये ज्यावेळेस थंडीच्या दिवसात शेतकरी बाहेर द्यायला जातो, कधी कधी बाहेर द्यायला जाताना बिबट्या असेल, सरपटणारे प्राणी असेल यांचा खूप मोठा धोका असतो, तरी सुद्धा स्वतःचा जीव टांगणीला ठेवून हा शेतकरी आपले मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कांद्यासाठी रात्रपाठ करत असतो। तरी या शासनाला माझी विनंती आहे, बाहेर येताना रात्रीपाठी कोणाचा 10 वर्षाचा मुलगा असेल तो बॅटरी धरतो, बाप बाहेर देतो, कोणाची बायको असेल ती बॅटरी धरते, नवरा बाहेर देतो। एवढे हालापेष्टा करून सुद्धा जर आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही तुमच्या थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही। आणि आताच नेपाळचं उदाहरण दिलं गेलं। आतापर्यंत बांगलादेश, अफगाणिस्तान अस्थिर झाला, त्याला मुस्लिम राष्ट्र होते म्हणून ते अस्थिर झालं असं सगळ्यांकडून सांगण्यात येत होतं। पण पहिल्यांदा नेपाळ सारखं हिंदू राष्ट्र अस्थिर झालं याचं कारण म्हणजे तिथला युवक आणि तिथल्या युवकांवरती केलेला अन्याय आहे। भारतात सुद्धा ती वेळ यायला वेळ लागणार नाही, कारण शेतकरी आज मेटाकुटीस आलेला आहे। जर नेपाळ सारख्या राज्य हिंदू राष्ट्राकडून तुम्ही जर काही बोध घेत नसाल तर भारतात तुम्हाला 100% हे घडणार म्हणजे घडणार भविष्यात। आणि त्याला आमचा शेतकरी जबाबदार राहील, शेतकरीनी जबाबदारी राहणार, प्रशासक जबाबदार राहील हे मी ठामपणे सांगू शकतो। इथं आमचे विलास नाना बसलेले आहेत, त्यांनी खूप मोठ सगळ्या ठिकाणी धावपळ करून त्यांनी खूप मोठं शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं आहे। तरी मी जास्त बोलत नाही, पुढे विलास नाना बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। ठरवलं की कांदा हा कवडी मोल भावाने जात आहे। कांद्याची रुटीन अतिशय मस्त झाली होती। 2100-2200 रुपये जायचा कांदा साहेब आमचा, आणि त्यावेळेस सरासरी 1900-1800 या भावाने कांदा विकला जात होता। परंतु या सरकारला काय बुद्धी सुचली आणि त्यांनी नाफेड खरेदी सुरू केली। तर नाफेड म्हणजे सरकार असेल, कोणी त्यांचे डिपार्टमेंटचे काही अधिकारी असतील, त्यांना पुरण आहे, आणि त्या पुरणमुळे आमचा शेतकऱ्यांचा कांदा त्यांनी 1400 आणि 35 रुपयांनी खरेदी केला। ज्यावेळेस 1435 रुपये कांदा खरेदी सुरू झाला त्यावेळेस सगळे भाव रिवर्स झाले आणि कांद्याची आज ही परिस्थिती झाली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही समजू शकतो भाव हा आवक जावकवर राहतो, आवक जावकवर राहतो, आम्ही समजू शकलो असतो। परंतु आता आम्ही ऐकलं की नाफेड हा आपला कांदा मार्केटमध्ये म्हणजे मोठ्या सिटीमध्ये 24 रुपये भावाने विकणार आहे। सांगा मित्रांनो, त्यांनी 14 रुपये घेतला आणि 24 रुपये विकतात, आणि आपला पिकवलेला कांद्याला 20 रुपये खर्च येतो, आणि 20 रुपये खर्च आम्हाला अपेक्षित असताना आता व्यापारी बांधव आहे आमचे, ते आता आमच्यापासून कांदे घेणार आहे, आणि त्यांच्या खळ्यांवर आज सुद्धा 1400, 1500, 1600 आणि 1800, 2000च्या भावाने आज सुद्धा माल त्यांच्याकडे आहे। आणि जर या हरामखोरांनी जर तिथे 2400 रुपयाने भाव दिला तर आमचे व्यापारी कांदे विकायला कुठे जातील, आणि या व्यापाऱ्यांच्या कांद्याचे जर पैसे झाले नाही तर आम्हाला कुठून देतील ते? ही परिस्थिती काय होऊ शकते? आज शेतकऱ्यांना इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे। त्यांचं मुलांचं शिक्षण आहे, त्यांचे आजारपण आहेत, आणि 800-900
या भावाने कांदा परवडू शकत नाही. सरकार सुद्धा म्हणतं की एक समितीच तयार झाली होती आपली, काय ते दीपक पगार काय ते सगळे होते, पाशा पटेल. त्यांना माहिती आहे की एका किलोला 20 रुपये खर्च येतो आणि 20 रुपये खर्च येत असताना हे 14 रुपये सरकार घेतं. म्हणजे काय म्हणायचं, आपल्याला खड्ड्यात टाकण्यासाठी ही त्यांची योजना आहे का? ते बाकी काय असो, आमचं एक म्हणणं आहे, आम्ही बोलण्यापेक्षा आज व्यापारी बांधवांना, आता बोलण्याच्या आधी मी प्रशासनाला विनंती करेल, साहेब तुम्ही आहेत, त्यानंतर तहसीलदार साहेबांचं इथलं सगळं प्रशासन असेल, प्रांत साहेब असेल, त्यांना विनंती करतो की सगळ्या व्यापाऱ्यांना इथं अजून अर्ध्या तासाच्या आत बोलून घ्या. आज कुठल्याही परिस्थितीत निलाव याच जागी होईल. प्रशासनाला अजून अर्धा तास वेळ देतो आणि आज मी व्यापारी बांधवांचा सुद्धा आम्हाला सहकार्य कायम असतो. व्यापारी बांधव आमच्या पाठीशी आहे. हमाल व्यापारी असेल, मार्केट कमिटी असेल, पत्रकार असेल, सगळे आमच्या बरोबर आहेत. आमचा उद्देश वाईट नाही साहेब, आम्ही काय पाकिस्तानी नाहीत, अतिरेकी नाहीत. आमचं म्हणणं एकच आहे की हा जो भाव आहे हे प्रशासनाने इथं पाहिला पाहिजे. मार्केटमध्ये कोणी येत नाही हो, भाकरी आणतो आम्ही खातो, पहाटेपासून येतो, आमच्या दखल घ्यायला कोणी येत नाही. आमचा उद्देश वाईट नाही, आम्ही आंदोलन करणार नाही, रस्त्यावर जाणार नाही, प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ. परंतु आज 100% आणि ते बी विनंती राहील, व्यापारी आमचेच आहेत, आमचे भाऊ असतील, आमचे नातेवाईक आहेत, सगळे व्यापारी आहेत. व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती, सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून घ्या आणि इथं निलाव होईल. आणि जर कधी कोणी व्यापारी इथं निलावला आला नाही त्याला आम्ही मार्केटमध्ये निलाव करू देणार नाही. आम्हाला हा शोध करायचा नाही, आम्हाला प्रसिद्धी मिळवायचं नाही. इथं कोणी नेता नाही, इथं कोणी पक्ष नाही, कोणी काही नाही. हा फक्त शेतकरी वर्ग आहे. आमचा घाम गाळून गेला, घाम आमच्या लेकरा पोरांनी कष्ट केला आहे. कांदे सडून गेले, आज सुद्धा नेहमी कांदे सडून गेलेले आहेत. हे पोरं रात्री पहाटेपासून इथं ट्रॅक्टर घेऊन येतात. 600-300 रुपये कांदा. अहो विचार करा, बिसलेरी 20 रुपयाला मिळते, फुकटाचं पाणी त्याला तयार करायला किती खर्च येतो. भंगार, अहो भंगार काय भावाने सांगा मला तुम्ही. रद्दी काय भाव आहे, रद्दी पेपर वाचून फेकून देतो. एखादी बाई लहान मुलाचा वापर करून ती रद्दी फेकते, त्याला 40 रुपये 35 रुपये भाव आहे. आणि आमच्या कांद्याला चांगला कांदा 7 आणि 8 रुपये जातो. 20 रुपये आम्ही हा खर्च भरायचा कुठून, खर्च आणायचा कुठून. आता काही आमचे भाऊ काही बांधव बोलले नेपाळ, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपला विचार करा, हा शेतकरी पूर्ण देशाचं आर्थिक कणा आहे. या कांद्यावर, या शेतकऱ्यावर पूर्ण आर्थिक म्हणजे परकीय चलन मिळतं देशाला. तरी हे सरकार, आमचा उद्देश कोणासारखे हजारो वर्षे राज्य करू, आम्हाला काही घेणं नाही, पक्षाशी घेणं नाही. आज आम्ही सरकार दोघंच, केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध म्हणून आम्ही इथं आलोय. आम्हाला लवकर न्याय मिळावा. नाही न्याय मिळाला तर येत्या काही दिवसात मंत्रालयात भाकर आंदोलन होणार आहे. आणि नंतर नाशिक जिल्ह्याचे जे मंत्री आहेत, एकाही मंत्र्याला आम्ही गावात कुठे फिरू देणार आहे. आणि राहिलेलं एक ते मंत्री, आता ते काय आलं आपलं काय म्हणतो आपण, ते आता कृषी मूल्य आयोग नाही, आता जे गिरीश महाजन साहेब आहे ते कशासाठी आता पालकमंत्री. ते मला आम्हाला पालकमंत्री पाहिजे का, तर आता सिंहस्थ आलं. यांना तो मलिदासाठी हे बांधून राहिले, आमच्यासाठी यांना कोणाला जाग नाही. ते जळगावचे, त्यांनी तिकडे पालकमंत्री घ्यावं. आणि आता बी 4 बी पालकमंत्री घेतला, आम्हाला काही त्याचा विरोध नाही. परंतु आम्हाला न्याय दिला पाहिजे. सगळ्या आमदारांनी, सगळ्या खासदारांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. जर हे असं नाही झालं तर आम्ही ऐकणार नाही. आता प्रशासनाला साहेब विनंती करा, तुम्ही मार्केट कमिटीला, त्यांच्या प्रशासनाला, व्यापाऱ्यांना, तोपर्यंत आम्ही साहेब कोणी काही करणार नाही. आम्ही आमचा कांदा जो जाईल ना त्या भावाने. कारण कसं आहे, शेतकरी हा एकदम म्हणजे आता नेटाकुटी आलेला आहे. तुम्ही प्रशासनाला विचारा आणि सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवा, तुमच्या साक्षीने निलाव करा. एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.